नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे गोष्टी घर मध्ये। आज आपण ऐकणार आहोत अथांग सावल्यांमागे या रहस्यमय कथेचा दुसरा भाग। पहिल्या भागात आपण पाहिलं होतं की अनुष्काला कुलकर्णी वाड्यात राधाची जुनी डायरी आणि काही रहस्यमय वस्तू सापडतात। त्या डायरीत क नावाचा वारंवार उल्लेख होता, पण त्याचं पूर्ण नाव मात्र कुठेच नव्हतं। अनुष्काने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली। डायरीच्या एका पानात तिला एक पत्ता सापडला, पुण्याबाहेरच्या एका जुन्या बागेचा। राधाने लिहिलं होतं की ती आणि इथे नेहमी भेटायचे। अनुष्का बागेत पोहोचली। आता ती बाग उजाड झाली होती, पण काही झाडं आणि एक कारंज अजूनही उभं होतं। वडाच्या झाडाखाली तिला एक दगड दिसला, ज्यावर कोरलं होतं राधा ए। हे पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं। तेव्हाच तिला एक वृद्ध माळी भेटला। त्याने सांगितलं की राधा सोबत अजित नावाचा तरुण इथे यायचा। ते दोघं एकमेकांवर खूप प्रेम करत होते, पण राधाच्या घरच्यांना हे नातं मान्य नव्हतं, कारण तिचे लग्न देशमुख घराण्यात ठरलं होतं। माळ्याने सांगितलं की लग्नाच्या आधीच्या रात्री राधा आणि अजित शेवटचं इथे भेटले होते। दोघं खूप रडले आणि त्यानंतर ते गायब झाले। अनुष्काला आता थोडं कोड सुटलं, म्हणजे अजित। पण पुढे काय झालं होतं? डायरीत राधाने तिच्या मैत्रिणी प्रियाचा उल्लेख केला होता। अनुष्काने तिचा शोध घेतला। प्रिया म्हणाली की राधा आणि अजित पळून जाण्याची योजना आखत होते। तिने त्यांना मदतही केली होती, पण दुसऱ्या दिवशी स्टेशनवर ती वाट बघत राहिली, मात्र ते दोघं आलेच नाहीत। त्यानंतर बातमी आली की राधा बेपत्ता झाली आणि अजितही गायब झाला। अनुष्काच्या मनात आता शंका आली, जर ते निघालेच नाहीत तर कुठे गेले? त्यांना कुणी अडवलं का? त्या रात्री वाड्याच्या मागे फिरताना अनुष्काला जमिनीखाली काही दबल्यासारखं वाटलं। कामगारांनी खोदकाम केलं आणि तिथून एक जुना बोगदा सापडला। अनुष्का टॉर्च घेऊन आत गेली। बोगद्याच्या शेवटी एक दरवाजा होता। दरवाजा उघडताच एक लहान खोली दिसली आणि तिथं पडले होते दोन सांगाडे। त्यातील एका सांगाड्याच्या हातात होतं चांदीचं लॉकेट, तेच लॉकेट जे अनुष्काला आधी डायरी सोबत मिळालं होतं। अनुष्का थरारली। हे सांगाडे राधा आणि अजितचेच होते, पण प्रश्न अजूनही उरलेलेच होते। त्यांचा मृत्यू कसा झाला? त्यांना या बोगद्यात कोणी बंद केलं? आणि हे रहस्य इतकी वर्ष का दडवून ठेवलं गेलं? ही उत्तरं मिळतील अथांग सावल्यांमागे या कथेच्या शेवटच्या आणि रहस्यमय भागात, फक्त गोष्टी घर मध्ये। तोपर्यंत काळजी घ्या आणि रहस्यांचा आनंद घेत राहा।